नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्न नुसार कसे प्रश्न येतात हे बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। तर IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन बघूया। कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स बिटवीन B and D शोन इन फिगर। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रेजिस्टन्स काढायचा आहे कोणत्या दोन टर्मिनल मधलं, B आणि D या दोन टर्मिनल मधलं। ही डायग्राम दिलेली आहे, सर्किट डायग्राम दिलेली आहे। B टर्मिनल ह्या ठिकाणी आहे आणि D टर्मिनल ह्या ठिकाणी आहे। या दोन टर्मिनल मधला तुम्हाला एकूण रेजिस्टन्स काढायचा आहे। खालील दिलेल्या सर्किटचा B आणि D मधील एकूण रेजिस्टन्स काढा। टोटल रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे आणि IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येतो आणि तुम्हाला असे 5 ऑप्शन येतात। तर आता पहिल्यांदा हा प्रश्न आपण सॉल्व करूया। बघा, ह्या ठिकाणी B आणि D या दोन टर्मिनल मधला रेजिस्टन्स काढायचा आहे। म्हणजेच इथं A आणि C टर्मिनल आहे आणि इथं B टर्मिनल आहे। म्हणजे हा 100 ओहमचा रेजिस्टन्स आणि हा 10 ओहमचा रेजिस्टन्स, हे दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये येतात। ठीक आहे, आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सूत्र माहिती आहे। दोन रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये असतील समजा, तर त्याचा फॉर्म्युला काय येतो, तर बघा, समजा हा R1 रजिस्टर आहे, हा R2 रजिस्टर आहे। या दोघांचं जर रेजिस्टन्स काढायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला, R म्हणजे ह्या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल। म्हणजेच काय, R1 इंटू R2 आणि ह्या दोघांची बेरीज करावी लागेल, भागिले या दोघांची बेरीज R1 प्लस R2। आता ह्या ठिकाणी R1 ची व्हॅल्यू किती आहे, R1 ची व्हॅल्यू आहे 100 ओहम, गुणिले R2 ची व्हॅल्यू किती आहे 10 ओहम। R1 ची व्हॅल्यू किती आहे 100 ओहम अधिक 10 ओहम। ठीक आहे, R1 प्लस R2 केलो, तिथं R1 इंटू R2 म्हणजे R1 गुणिले R2 केलो, राईट। मग आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण। 100 गुणिले 10 म्हणजे किती येईल रे, 1000 येईल। ठीक आहे, आणि 100 अधिक 10 म्हणजे 110 येईल, राईट। हा इथला 1 0, हा 0 कॅन्सल झाला। ठीक आहे, मग इथं 100, 11 आणि 100 ला भागाकार करायचं, 11 9 99। ठीक आहे, पॉइंट दिलं 99 म्हणजे 100 मधून 99 गेले, 1 राहिला, पॉइंट दिला आपण। ठीक आहे, पॉइंट दिल्यानंतर इथं एक 0 आला, राईट। पण 10 आणि 11 ला भाग जातो का, नाही। मग काय करावं लागेल आपल्याला, इथं एक 0 घ्यावं लागेल, त्या ठिकाणी एक 0, पुन्हा काय येईल 11 9 99। ठीक आहे, मग पुन्हा 1 उरेल, पुन्हा सेम 1 उरल्यानंतर अजून तुम्हाला इथे 0 येतो, 9 येतो, हे प्रोसेस रिपीट होत राहते। ठीक आहे, आपण 2 डिजिट पर्यंत काढूया। म्हणजे एकूण रेजिस्टन्स किती मिळाला आपल्याला, R इक्वल्स टू 9.09। ठीक आहे, 9.09 ओहम आपल्याला एकूण रेजिस्टन्स इथं मिळाला। फक्त हे दोन रेजिस्टन्स आपण पॅरलल मध्ये केल्यानंतर आपल्याला हे रेजिस्टन्स त्या ठिकाणी मिळाला। आता पुन्हा हे दोन रेजिस्टन्स आहेत, बघा, इथं A पॉइंट आहे, ह्या ठिकाणी इथं C पॉइंट आहे आणि ह्या ठिकाणी D पॉइंट आहे। इथं जर D पॉइंट नसला असता तर हे दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये आले असते, पण इथं D पॉइंट असल्यामुळं हे दोन रेजिस्टन्स कसे येतात, पॅरलल मध्ये। मग पुन्हा पॅरलल मध्ये आल्यानंतर आपण या रजिस्टरला म्हणूया R3 आणि या रजिस्टरला म्हणूया R4। ठीक आहे, R4। मग या ठिकाणी आता पुन्हा ह्या दोन रजिस्टरचा गुणाकार करायचा, भागिले या दोन रजिस्टरची बेरीज करायचं। म्हणजे R इक्वल्स टू म्हणजे टोटल रेजिस्टन्स, इथला आता हा रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे। म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल, R3 इंटू R4 अपॉन R3 प्लस R4। बघा, या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांची बेरीज। मग या ठिकाणी R3 किती आहे 50 ओहम, R4 किती आहे 5 ओहम। ठीक आहे, इथं गुणिले R3 किती आहे 50 अधिक R4 किती आहे 5। ठीक आहे, 50 गुणिले 5 किती येईल रे, 50 गुणिले 5 म्हणजे 250 येईल। ठीक आहे, 5 0 0, 5 5 25, राईट। आणि हे 50 अधिक 5 किती येईल 55 येईल। मग याचा जर तुम्ही भागाकार केलात तर बघा, 250 ला 55 नी आपल्याला भागाकार करायचा आहे। म्हणजे आपल्याला काय लक्षात येते, 50 गुणिले 4 जर केलं समजा तर 200 येते। ठीक आहे, म्हणजे 50 चौक 200 येते आणि 5 चौक 20 म्हणजे 220
220 कितीनी भाग गेला, 4 नी भाग गेला. 250 मधून 220 जर गेलं तर ह्या ठिकाणी 30 उरले. या 30 ला 55 नी भाग जातो का, नाही, म्हणून इथे एक पॉइंट घेतलं होतं आपण, इथे एक शून्य आला. ठीक आहे. मग 50 पाचा 250 येते आणि 5 पाचा 25, 250 आणि 25 म्हणजे 275. ठीक आहे. 275 म्हणजे कितीनी भाग गेला, 5 नी भाग गेला, राईट. आणि इथं किती उरले मग, 275 म्हणजे 25 उरले. ठीक आहे. मला सांगा ह्या 25 ला 55 भाग जातो का, नाही. मग या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं एक शून्य घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे पुन्हा 55 याला जर तुम्ही भाग दिलात, ठीक आहे, तर किती येईल, पुन्हा हे 4.54. ठीक आहे. म्हणजे ह्या 250 ला 55 जर भागाकार केलात तर 50 चोक 200 आणि 5 चोक 20 म्हणजे 220. या ठिकाणी पुन्हा 30 उरले. ठीक आहे. मग हे प्रोसेस रिपीट होत जाणार. आपण फक्त 2 डिजिट पर्यंत काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. 2 डिजिट पर्यंत कॅल्क्युलेट करायचं म्हणजे हा रेजिस्टन्स आपल्याला मिळाला. मग ही सर्किट डायग्राम बघा, आपल्याला हे 2 रेजिस्टर मिळाले. आपल्याला कुठला विचारला होता, बी आणि डी मधला. आपण या 2 रेजिस्टरचं पॅरलल मध्ये किती ओहम आलं आपल्याला, हे 9.09 ओहम आलं. आणि या 2 रेजिस्टन्सचं 4.54 ओहम आलं. म्हणजे ही डायग्राम जर पुन्हा ड्रॉ केलो तर ही डायग्राम अशा टाइप मध्ये येते. ठीक आहे. ही अशा टाइप मध्ये येते. या ठिकाणी हा तुमचा बी टर्मिनल आणि हा तुमचा डी टर्मिनल. म्हणजे ह्या 2 टर्मिनलचं या ठिकाणी 9.09 ओहम आणि हा जो आला 4.54 ओहम, हा तुमचा आन्सर आलेला आहे. म्हणजे आता हे 2 रजिस्टर कसे दिसत आहेत तुम्हाला, सिरीज मध्ये म्हणल्यानंतर ह्या दोघांची काय करायची आहे, बेरीज. ठीक आहे. बेरीज केल्यानंतर बघा इथं आपण ऍडिशन करूया. 9.09 प्लस 4.54. ठीक आहे. याची ऍडिशन करायचं. ठीक आहे. 9 प्लस 4 किती होते, 13. ठीक आहे. 9 आणि 4 13, 13ला 3 1, ह्याच्याला 1 म्हणजे हे किती होईल, 6. आणि 9 आणि 4 किती होईल, 13. म्हणजे फायनल आन्सर किती मिळाला आपल्याला, 13.63 किंवा 13.63. मग आपल्याला जे काही आन्सर आलेलं आहे ते ऑप्शन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. बघा 50 ओम आहे का, हे आन्सर रॉंग. ऑप्शन ए हे चुकीचं आहे. ठीक आहे. ऑप्शन बी सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन सी सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन डी सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन ई करेक्ट आहे. ठीक आहे. इथं 13.65 आहे. इथं आपला आन्सर किती आलं, 13.63 आलं. कारण आपण काय केलं, फक्त 2 डिजिट पर्यंतच कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. 2 डिजिट, 2 पॉइंटच्या नंतर आपण 2च अंक घेतलो. पुन्हा इथं जर जास्त अंक घेतलात तर हे आन्सर तुमचं करेक्ट येईल. ठीक आहे. म्हणजे हे आन्सर बघा, प्रश्न क्रमांक 1 चं ऑप्शन ई हे करेक्ट आन्सर आहे. अशा टाइपचे IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येतात. म्हणजे कन्सेप्ट जर क्लिअर राहिले तुमचे तर अशा टाइपचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवता येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी एक नंबर सांगतो. या नंबरवरती तुम्ही कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. हा व्हिडिओ पॉज करून हा नंबर तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉल करा. ठीक आहे. आता नेक्स्ट जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूया आपण. सेम प्रश्न दिलेला आहे. बी आणि डी मधलं तुम्हाला एकूण रेजिस्टन्स काढायचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न क्रमांक 2 आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स बिटवीन बी आणि डी. म्हणजे इथं बी टर्मिनल आहे, या ठिकाणी डी टर्मिनल आहे. म्हणजेच काय, खालील दिलेल्या सर्किटचा बी आणि डी मधील एकूण रेजिस्टन्स काढा. ठीक आहे. म्हणजे 2 पॉइंट मधला एकूण रेजिस्टन्स काढायचा आहे. बघा पॉइंट ह्या ठिकाणी आहेत. म्हणजे कधीही पॉइंट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ॲरो मार्क करून घ्यायचा. ठीक आहे. ॲरो मार्क करून घेतलं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. मग या ठिकाणी ॲरो मार्क करून घेतल्यानंतर बघा, जिथं तुम्ही ॲरो मार्क करायला त्याच्या अपोजिट साइडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ठीक आहे. म्हणजे अपोजिट साइड कोणती आहे, ही साइड आहे. ठीक आहे. इथं ॲरो आहे म्हणजे अपोजिट साइड ही आहे. मग हे 2 रेजिस्टन्स तुम्ही बघा, बी आणि डी पॉइंट इथं आहे. हे जर 2 रेजिस्टन्स तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलात तर हे 2 रेजिस्टन्स सिरीज मध्ये येतात. ठीक आहे.
हे दोन रेजिस्टन्स कसे येतात, सिरीज मध्ये येतात. आता एकूण रेजिस्टन्स काढायचं आपल्याला, तर तुम्ही ह्याला काय म्हणू शकता, R1, याला काय म्हणू शकता R2, याला काय म्हणू शकता R3, त्याच्यानंतर याला काय म्हणू शकता R4 आणि याला काय म्हणू शकता R5. ठीक आहे, आपल्या मनावर आहे. हे मी तुम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी R1, R2, R3, R4, R5 लिहिलेलं आहे. जेव्हा तुमची नंबर ऑफ प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस होते, हे तुम्हाला लिहायची गरज नाही. परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो करेक्ट, ह्याचाच प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, पण सुरुवातीपासून जर आपण स्टेप नुसार गेलो तर परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळच लागेल आणि करेक्ट पण येईल. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण स्टेप्सनीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, R1 आणि R2 हे सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये म्हणजे डायरेक्ट आपण काय करतो, त्याची ऍडिशन 6 ओहम आणि 14 ओहम ह्याची काय होते बाळांनो, ऍडिशन, म्हणजेच हा किती येईल, 20 ओहम येईल. ठीक आहे, म्हणजे हे 20 ओहम आलं, हे दोन 20 ओहम आलं. मग बघा हा 20 ओहम आणि हा 20 ओहम पॅरलल मध्ये आहेत. ठीक आहे, हे दोन रजिस्टर आपल्याला, ह्या दोन रजिस्टरच्या ऐवजी एक रजिस्टर मिळाला आणि दुसरा एक इथं कनेक्ट आहे 20 ओहमचाच, म्हणजे हे दोन कसे झाले, पॅरलल मध्ये. दोन जर सेम ओहमचे रेजिस्टन्स पॅरलल मध्ये असतील तर त्याचा आन्सर डायरेक्ट हाफ येते. ठीक आहे, म्हणजे हाफ म्हणजे काय, 20 डिवायडेड बाय 2 करायचं, 20 भागिले 2 करा, 10 ओहम येते ना, ते करेक्ट आन्सर याचं येते. बघा, तुम्हाला जर तसं कन्फर्म वाटत नसेल तर ह्या ठिकाणी सॉल्व्ह करून बघूया. पॅरलल मध्ये असतील तर पहिल्यांदा त्या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा आणि भागिले काय करायची, त्या दोघांची बेरीज करायची. ठीक आहे, 20 गुणिले 20, 2 गुणिले 2 4 आणि हे 2 शून्य. ठीक आहे, 20 अधिक 20 40, हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला, 4 1 4, 4 10 40. ठीक आहे, किती ओहम आला, 10 ओहम आला. ठीक आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणलं की सेम व्हॅल्यूचे दोन रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये आले असतील म्हणजे एक रेजिस्टन्स घ्यायचा भागिले 2 करायचं, म्हणजे आन्सर ते तुम्हाला येते. ठीक आहे, मग आपण इथपर्यंत आलो, म्हणजे 10 ओहम आपल्याला मिळाला आणि हा 10 ओहम रजिस्टर आणि हा 10 ओहम रजिस्टर, म्हणजे हे तीन जे रजिस्टर्स आहेत त्याच्याऐवजी किती मिळालं आपल्याला, 10 ओहम मिळालं. मग 10 ओहम आपण इथं कनेक्ट करायचा, म्हणजे तो रजिस्टर आणि हा रजिस्टर सिरीज मध्ये येईल. सिरीज मध्ये आल्यानंतर आपण काय करतो, त्याची बेरीज करतो, म्हणजे हा झाला 20 ओहम. ठीक आहे, 10 + 10 किती येईल, 20 ओहम. 20 ओहम मिळालं आणि हा जो 20 ओहम आहे या 20 ओहमच्या पॅरलल मध्ये येईल, म्हणजे ह्या 4 रजिस्टरच्या ऐवजी किती मिळालं आपल्याला, 20 ओहम. आणि हा इथे एक 20 ओहमचा आहे, हे दोन पॅरलल मध्ये जसं आता आपण केलं होतं, म्हणजे 20 आणि 20 ओहम जर पॅरलल मध्ये असतील तर त्याचा आन्सर काय येत आहे, 10 ओहम. म्हणजे या ठिकाणी 20 ओहम पॅरलल 20, तर आन्सर किती येईल, 10 ओहम येईल. म्हणजे बी आणि डी मधला एकूण रेजिस्टन्स किती आला, 10 ओहम. इथं बघा 5 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे 5 ओहम, हे करेक्ट आहे का, नाही. ऑप्शन बी आहे 10 ओहम, राईट. आपलं किती आलेलं आहे आन्सर, 10 ओहम आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, 15 ओहम रॉंग, 20 ओहम रॉंग, 25 ओहम रॉंग. ठीक आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी. विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतील. तर तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर जे मी व्हिडिओ अपलोड करतो ते अपलोड केल्या तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ह्या ठिकाणी आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू ग्रुप जॉईन करा, म्हणजे तिथं मी काही क्वेश्चन्स टाकत असतो, म्हणजे काही व्हिडिओची लिंक टाकत असतो, ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.